कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री एका तरुणीची हत्या करण्यात आली। 23 जुलै रात्री 11:30 वाजता कोरमंगलामधील भार्गवी गर्ल्स पीजीमधून एका तरुणानं धारदार चाकूने तरुणीची हत्या केली। तिचा गळा कापला आणि आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला। तरुणानं दबक्या पावलांनी तिसरा मजला गाठत एका खोलीत घुसून तरुणीवर सपासप वार केले। जीव वाचवण्यासाठी तरुणी बाहेर पळाली। तिच्या पाठोपाठ तरुणी बाहेर आला। त्यानं तिच्यावर वार करत तिचा गळा कापला। तरुणीचा आक्रोश ऐकून पीजीमध्ये राहणाऱ्या बाकीच्या मुली बाहेर आल्या, पण कोणीही पीडितीच्या मदतीला धावून आलं नाही। तरुणीला चाकूने भोसकून आरोपी फरार झाला। मृत तरुणीचं नाव कृती कुमारी होतं। पोलिसांनी सीसीटीव्ही आणि चौकशीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला। यातून आरोपीची ओळख पटली। त्याचं नाव अभिषेक घोसे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली। कृती बिहारची तर अभिषेक मध्य प्रदेशचा रहिवासी होता। पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशच्या रायसेनमधून अभिषेकला अटक केली। त्याच्या चौकशीतून कृतीच्या हत्येमागच्या कारणाचा उलगडा झाला। कृती कुमार ही अभिषेकच्या माजी प्रेयसीची मैत्रीण होती। अभिषेकच्या लहानपणापासून एका मुलीवर प्रेम होतं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिषेकची मैत्रीण बंगळुरूला नोकरीसाठी राहू लागली। तिच्या पाठोपाठ अभिषेकही बंगळुरूला आला आणि भाड्याने फ्लॅट घेऊन राहू लागला। कंपनीत काम करताना अभिषेकच्या प्रेयसीची ओळख कृतीशी झाली। दोघींमध्ये काही दिवसांमध्ये घट्ट मैत्री झाली। अभिषेकला नोकरी नव्हती, त्यामुळे त्याचे प्रेयसीसोबत अनेकदा वाद व्हायचे। अभिषेकने अनेकदा 4 चौघांमध्ये प्रेयसीचा पान उतारा केला। त्यामुळे कृतीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने कृतीला आपल्या खोलीत शिफ्ट केलं। ही बाब अभिषेकला खटकली। तो कृतीचा द्वेष करू लागला। कृती आणि प्रेयसी राहत असलेल्या पीजीमध्ये अभिषेक मंगळवारी रात्री पोहोचला। त्यानं दबक्या पावलांनी तिसरा मजला गाठला। तिथं त्यानं कृतीची निर्घृण हत्या केली। यानंतर तो रायसनला पोहोचला। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। धक्कादायक बाब म्हणजे अभिषेक कृतीवर वार करत असताना कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही। कृती मदतीसाठी गायवाया करताना पीजीमधील अन्य तरुणींनी केवळ बघायची भूमिका घेतली।